नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा, अकोला विभाग जिल्हा परिषद अकोलामध्ये या ठिकाणी 56 जागांची भरती सुटलेली आहे। या ठिकाणी जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अकोला 3/3/2025 ला या ठिकाणी ही जी ॲडव्हर्टाइज आहे ती आलेली आहे। या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत ही पोहोचलेली नसेल। या ठिकाणी बघा, शेवटपर्यंत माहिती बघा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा। या ठिकाणी बघा, 15 वित्त आयोग अकोला अंतर्गत या ठिकाणी जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी यांच्यामधून पूर्णतः कंत्राटी पद्धतीवर ही भरती आहे। संपूर्ण माहिती बघूया या ठिकाणी। या ठिकाणी बघा, पदनाम दिलेलं आहे, शैक्षणिक अर्हता दिलेली आहे, पदसंख्या दिली आहे, प्रति महिना किती मानधन राहणार आहे आणि मुख्यालय कोणतं आहे, प्रवर्ग कोणता आहे। या ठिकाणी बघा, पदाचं नाव आहे स्टाफ नर्स फिमेल, GNM BSc नर्सिंग लागतंय त्याला, 5 संख्या या ठिकाणी आणि प्रति महिना 20,000 रुपये मानधन राहणार आहे। मुख्यालय बघा, बालापूरसाठी 2 जागा आहे, अकोटसाठी 2, बार्शी टकली आहे ठिकाणी 1 जागा आहे, SC साठी 1 जागा आहे, OBC SCBC आणि ओपन मध्ये या ठिकाणी डिवाइड केलेल्या जागा ते तुम्ही कास्ट नुसार बघून घेऊ शकतात। नेक्स्ट बघा, या ठिकाणी आहे स्टाफ नर्स फिमेल साठीच GNM BSc नर्सिंग आहे, 12 पदसंख्या आहे, 20,000 रुपये मानधन आहे। या ठिकाणी बघा, मुख्यालय त्यांचे दिलेले आहे आणि त्या ठिकाणी प्रवर्ग सुद्धा दिलेला आहे। SC साठी 1 जागा आहे, VJNT C मध्ये 1, NTB NTD आणि SB मध्ये या ठिकाणी जागा आहे, C मध्ये 1 जागा, OBC साठी 3, SCBC साठी 2, EWS साठी 1, ओपन साठी 3 आहेत। त्यानंतर बघा, सेकंड नंबरचं पद आहे MPW मेल साठी 12वी पास लागतंय फक्त सायन्स मध्ये, प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स झालेलं पाहिजे किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स असेल तरी चालेल। 19 पदसंख्या आहे, लक्षात घ्या। 18,000 रुपये प्रति महिना मानधन राहणार आहे। या ठिकाणी बघा, जे सेक्टर आहेत, जे मुख्यालय ते दिलेलं आहे। SC साठी 2 पद आहेत, ST ला 2 पद आहेत, NTB साठी 1 पद आहे, OBC साठी 1, SCBC साठी 3, EWS साठी 2, NTD आणि SBC मध्ये 1 पद आहे आणि ओपन साठी या ठिकाणी 7 पदे आहेत। हे सुद्धा या ठिकाणी बघून घ्या। त्यानंतर बघा, एंटोमोलॉजिस्ट या ठिकाणी एक पदनाम आहे, MSc झूलॉजी विथ 5 इयर एक्सपिरियन्स लागतंय। पदसंख्या जी आहे ती 7 आहे, प्रति महिना मानधन 40,000 रुपये राहणार आहे। मुख्यालय या ठिकाणी दिलेले आहेत, 7 आहेत। यानंतर बघा, याची प्रवर्ग वाईज SC साठी 1 पद आहे, ST ला या ठिकाणी 1 पद आहे, VJA B C आणि D याच्यामधून या ठिकाणी SBC साठी 1 पद आहे, OBC साठी 1 पद, SCBC EWS 1 पद आहे आणि ओपन मध्ये 2 पदे आहेत। या ठिकाणी बघा, सेकंड नंबरचं पद बघा, पब्लिक हेल्थ मॅनेजरचं आहे, एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH MHA MBA इन हेल्थ पाहिजे, 4 पद आहेत, 35,000 रुपये महिना आहे। डिवाइड केलेला आहे मुख्यालयामध्ये। SC साठी 1 आहे, ST साठी 1 आहे, VJA BCD मध्ये SBC साठी 1 पद आहे, SCBC आणि EWS साठी 1 पद आहे। तर असे मिळून 4 पद आहेत। त्यानंतर बघा, शेवटचं जे पद आहे लॅब टेक्निशियनचं आहे, DMLT लागतंय बघा, 1 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतोय, 9 पदे आहेत, 17,000 रुपये प्रति महिना तुम्हाला राहणार आहे। या ठिकाणी पद डिवाइड केलेले आहेत। SC साठी 2 आहेत, ST ला 1 आहे, NTB D आणि SBC मध्ये 1 पद आहे, OBC साठी 2, SCBC साठी या ठिकाणी 1 पद आहे, ओपन साठी 2 पदे आहेत। या ठिकाणी खाली बघा, उपरोक्त जाहिरातीनुसार स्टाफ नर्स फिमेल उमेदवारांनी अर्ज सादर करताना लक्षात घ्यायचं, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना HBT किंवा नागरी आरोग्यवर्धनी केंद्र UHWC या 2 पैकी तुम्हाला कोणत्या एका कार्यक्रमांतर्गत फॉर्म सादर करायचा आहे। सेकंड बघा, पदभरती जाहिरात व अर्जाचा नमुना जिल्ह्याच्या या www.akolazp.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला भेटून जाणार आहे, तोच वापरायचा आहे, दुसरा वापरायचा नाहीये। या ठिकाणी बघा, उच्च शैक्षणिक अर्हता धारकास व अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाणार आहे, नसेल तरी तुम्हाला या ठिकाणी भरता येतो। निवड झालेल्या उमेदवारांस सुरुवातीला 11 महिने 29 दिवस नेमणूक दिली जाईल आणि या कालावधीत केलेले काम जर समाधानकारक असेल तर या ठिकाणी बघा, तुमचा नेमणुकीचा कालावधी पण वाढणार आहे। त्यामुळे हे फॉर्म नक्की भरा तुम्ही। त्यानंतर तुमची निवड झाली तर 500 रुपयाचा स्टॅम्प पेपरवर या ठिकाणी तुम्हाला लिहून द्यावे लागणार आहे। त्यानंतर बघा, उपरोक्त पदाकरता अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह 17/3/2025 रोजी सायंकाळी 5:30 पर्यंत कार्यालयात, कोणत्या, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन, आकाशवाणी समोर अकोला हे पत्ता आहे, तुम्हाला इथं जाऊन द्यायचा आहे स्वतः। या ठिकाणी ऑफलाईन मध्ये, ऑनलाईन नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यानंतर बघा,
MBBS विशेषज्ञ आणि अतिविशिष्ट विशेषज्ञ यांची वयोमर्यादा दिलेली आहे 70 वर्षापर्यंत आहे. रुग्णसेवेशी संबंधित इतर पदांची वयोमर्यादा ही 65 वर्ष आहे. वय 60च्या नंतर जर असेल तर प्रत्येकाला या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी जमा करावे लागणार आहे. त्यानंतर बघा, संभाव्य निवड झालेल्यांची यादी कुठं लागणार आहे तर मुलाखत असल्यास मुलाखत दिनांक या ठिकाणी सर्व दिलेलं आहे. याच वेबसाईटवर तुम्हाला भेटून जाणार आहे. नंतर बघा, तुम्ही खुल्या प्रवर्गातील उमेदवार असाल तर 150 रुपये फीस आहे तुम्हाला. राखीव प्रवर्गातील असाल तर 100 रुपये. तुम्हाला याचा नॅशनलाइज बँकेचा DD काढायचा हे लक्षात घ्या. कॅशमध्ये पैसे द्यायचे नाहीयेत. DD डिस्ट्रिक्ट इन हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोशल अकोला नॉन पीप ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला या नावानेच काढायचं आहे हे लक्षात घ्या. खालील उणिवा जर दिसल्या तर तुमचा अर्ज नाकारण्यात येईल. कोणत्या? विहित नमुन्यात असलेले नसलेले किंवा योग्य प्रकारे न केलेले अर्ज उशिराने कार्यालयात प्राप्त झाले तर ते या ठिकाणी अर्ज नाकारण्यात येतील. मजकूर अपूर्ण किंवा चुकीचं भरलेलं असेल तरी नाकारण्यात येईल आणि बाकीचे कारण दिलेले आहेत ते बघून घ्या. या ठिकाणी बघा, तुमचं जे या ठिकाणी निवड प्रक्रिया आहे ती पदांकरता कशी राहणार आहे विवरण दिलेलं आहे. तपशील आणि अधिकतम गुण दिलेत. पदाकरता आवश्यक असलेले क्वालिफाईंग एक्झाम मधील गुण अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे, म्हणजे तुम्हाला जे लास्ट इयरला गुण भेटलेले आहेत त्यांचे जर 50 टक्केवारीच्या वरती असतील तर तुम्हाला 50 गुण दिले जातील. पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता असेल तर तुम्हाला या ठिकाणी 20 गुण दिले जाणार आहे आणि संबंधित पदाशी निगडीत जर तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्हाला 30 गुण दिले जातील. अशी 100 गुणांची या ठिकाणी निवड केली जाणार आहे तुमची. त्यानंतर बघा, या ठिकाणी अर्जाचा नमुना दिलेला आहे. हाच अर्जाचा नमुना तुम्हाला प्रिंट काढून घ्यायचा आहे. कोणत्या पदासाठी अर्ज करतात ते लिहायचं आहे. फोटो या ठिकाणी चिटकवायचा आहे. उमेदवाराचं पूर्ण नाव लिहायचं आहे. उमेदवाराचा संपूर्ण पत्ता लिहायचा आहे. दूरध्वनी क्रमांक, जन्मतारीख, DD क्रमांक, जातीचा प्रवर्ग, कोणत्या प्रवर्गासाठी अर्ज केला आहे ते चौकटीत टिक करायचं आहे. शैक्षणिक अर्हता लिहा पूर्णपणे या ठिकाणी. त्यानंतर बघा, रजिस्ट्रेशन नंबर लिहायचा आहे तुम्हाला. अनुभव या ठिकाणी असेल तर लिहा. या ठिकाणी जाहिरात पदाच्या शैक्षणिक अर्हतेनुसार आवश्यकता लागू असेल तर लिहा. अर्जासोबत छायांकित प्रती कोणत्या कोणत्या जोडल्यात ते तुम्हाला लिहायचं आहे आणि सही करायची आहे. नमुना दिलेला आहे हा कंपल्सरी आहे. लहान कुटुंब असल्याचं या ठिकाणी हे तुम्ही लिहून देतात याच्यामध्ये. तर मित्रांनो, अशा प्रकारे ह्या 56 जागा निघालेल्या आहेत ज्या अकोल्यामध्ये आहेत जिल्हा परिषद मध्ये. तर हा फॉर्म नक्की भरा या ठिकाणी ऑफलाईन मध्ये. अकोल्याच्या अजून अपडेटसाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.